एका बाजूने विकास वळवी आपण पाहिला तर या मैदानामध्ये विकास वळवी यांचा खेळ आठवणीमध्ये राहणार राहिलाय. TR नागली ट्रॉफी आणि नक्कीच त्यांच्यासाठी आपण पाहिलं तर त्यांनी इतिहास रचला या मैदानात. सुरुवात चला जाऊया. क्या बात आहे. सुरुवात काय जबरदस्त एक ऊर्जा संचार करणारा बॉल पाहतोय आपण. अशा प्रकारे जेव्हा एखाद्या बॉलरचा बॉल पडतो ना कसा पडतो माहितीये का की जवळजवळ जो बेस्ट बॉलर असतो आणि अशा प्रकारचा बॉल पडल्यानंतर मग बॉलरचा देखील आपण पहिला कॉन्फिडन्स लेवल वाढतोय आणि विकास सारख्या बॅटरच्या समोर तोही खास असे कमी बॉल्स पडतायत आणि तो पडला इथे. हो पहा पहिला बॉल बॉलरचा दुसरा बॉल बॅटरचा बॉलवर मात्र आपण पाहिलंय या वेळेला जोहर षटकाराची बॉलवर टोकली मोहर साधावा. आणि विकास वळी यांची खासियत आहे. आम्ही बघितलं तर मग आतापर्यंत इतिहास आहे सिंगल डबल कमी खेळत आहेत आणि सिक्सर जास्त खेळत आहेत. हा इतिहास आहे त्यांचा. पुन्हा चांगला फटका परंतु तुषार होते इथे पोहोचले नाहीयेत. बॉलला स्टॉप केलं. धावा मिळतील. रोशन कांबळे विकेट टेकर आहेत राहिलेत पण खास करून या मॅच मध्ये सिद्धिविनायक बेलगडी टीम आहे. कमी लेखून चालायचं नाही मंगलवरती नागली टीमला. त्यांना माहिती आहे ही टीम कोणत्या प्रकारे कशा पद्धतीने पलटवार करू शकते आहे. कारण की आतापर्यंत आपण इतिहास जर पलटून बघितला नाही टीमचा तर मग ज्या ज्या संघाने या संघाला हलक्यात घेतलंय ना त्या ज्या संघाला मग जाताना विचार करावा लागलाय की या संघाला आपण अनदेखा केलं होतं. पण टॉस दिलाय रोशन उंबरसाडा बॉलला पकडत आहेत बघा काय सेफ हँड होते त्यांचे. जो पकडण्याची बॉलची पद्धत आपण बघितलं तर मग अतिशय जमिनीच्या लगत होता आणि ॲक्युरेट होता. कारण की असं असायला हवा आणि त्याप्रमाणे आपण बघितलं तर बॉलला पकडला गेला. रन्स कंप्लीट. विकास आपण पाहिले तर मग आपल्या संघासाठी एक सिक्सरने चांगलं कॉन्ट्रीब्युशन दिलंय. संघाची टोटल 9 आणि विकास यांच्या 9 बॉल फेकून झाले 4. 4 मध्ये 9 आलेत आतापर्यंत. एक सिक्सर 9 म्हणजे आपण बघितलं तर मग ठीकठाक आहेत परंतु अजून 2 बॉल आहेत. कारण की 2 बॉल मध्ये आतून एखादा जर आला तर मग चांगल्या षटकाला खराब करू शकतो नाही. चांगला बॉल पाहतोय आपण दिशा दिली ऑफ साइड यॉर्क चेंडू आणि रोशन हेच सांगतो चान्स घ्यायला हवा होता. कारण की या वेळेला आपण बघितलं की चांगला खेळाडू स्ट्राईक एंडकडे येत होता. दुसऱ्या बाजूने बघितलं आपण तर मग सेफ आहे ना तेच नक्कीच आपण पाहिलं तर मग तिथे फिल्डरने आपण पाहू शकतोय दर्शवलं गेला की ते एक गेलाय जास्त नाही गेला त्याचा आपला फायदा आहे. बॉल हवेत आहे झेल निर्माण. फलंदाज बाद विकास वळवी जो घातक खेळाडू या मॅच मध्ये राहिला असता त्याला केलंय बाद. पहिली मोठी सफलता रोशनच्या खात्यामध्ये पाहतोय आपण आणि आधीच उल्लेख केला होता की रोशन विकेट टेकर गोलंदाज आहेत या संघाचे. जाता जाता मोठी विकेट घेऊन गेलेत. विकास वळवीला केलंय बाद. संघाची टोटल 10 आपण पाहतोय आणि 10 धावसंख्येवर पहिला मोठा झटका एका ओव्हरच्या समाप्तीनंतर मंगलमूर्ती नागले संघाला. तिसरे अंपायरला नक्कीच काम दिले आता आमच्या ऑनफिल्ड अंपायरने. काय काम आहे आणि ते काम नक्कीच आता आपण बघितलं तर पूर्ण केलं जाईल.
आणि ते चेक केलंय. टॅडाव, टुडुम. ओके ओके. रुपेश देखील खुश झालेत. त्यांचं आवडतं म्युझिक आहे. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट. रोशन बॉलिंग मार्कवर आले तर बॉल हवेत आहे, बॉल हवेत आहे. विकेट मिळाली आहे. लागोपाठ पाहतोय आपण 2 बॉलवर 2 विकेट. पहिल्या ओव्हरचा शेवटचा बॉल विकासची विकेट आणि या ओव्हरचा पहिला बॉल मुकेशची विकेट. आणि 2 बंधूंना केलं बाद. मंगलमूर्ती नागले संघ थोडासा अडचणीचा सामना या मॅच मध्ये करतोय. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये ध्रुव. ध्रुव देखील आपण पहिला मोठ्या फटक्यासाठी गेला. बॉल हवेतून चावलाय. विकेट जाण्याची शक्यता आणि विकेट चाललंय गेले. आणि आपण पाहिलं जाताना दिसली आहे. कारण की आतापर्यंत वैभव धूम याने जर आपण बघितलं तर इतिहास पोहोचवला गेला. रोशन यांचा तर किती विकेट घेतले आतापर्यंत तर जवळजवळ आपण पाहिले तर 5 पेक्षा जास्त विकेट त्याने या आजच्या दिवसामध्ये घेतलेत. फलंदाज ध्रुव देखील आउट. थँक्यू डीजे. 6वी विकेट आपल्या नावावर केलंय. रोशन पुन्हा एकदा आपण पाहिलं तर बॉलिंग मार्कवर येताना पाहायला मिळालेत ऑन द हॅट्रिक. मग एक हॅट्रिक तर आपण पाहिले तर त्याने पूर्ण केली आहे आणि पुन्हा एकदा हॅट्रिक मात्र पूर्ण करण्याची संधी त्यांच्याकडे आली. तो बॅटर नवीन आलेत आता बॅटिंग करण्यासाठी ज्ञानेश्वर वाडवी. बघा हे जे बाद होणारे खेळाडू आहेत ना, जे पायीच्या मैदानामध्ये या सगळ्या खेळाडूंनी चांगलं कॉन्ट्रीब्युशन दिलं होतं. क्लिक केला बॉल हवेत. बॉलच्या खाली फिल्डर आणि विकेटचे हॅट्रिक नोंदवले जात आहे. दुसरी विकेटचे हॅट्रिक वैयक्तिक आपण पाहिलं तर पूर्ण केले. दुसरी ना वैयक्तिक पाहू शकतो आपण. दुसरी वैयक्तिक हॅट्रिक आहे आणि ती पूर्ण केली आहे आजच्या दिवसामध्ये. आपण पाहिलं तर मग कारनामा बघा 3 तर हॅट्रिक झाल्यात आणि या 3 मध्ये आपण बघितलं तर त्यामध्ये 2 गेल्यात आणि 2 रोशनने गेल्यात आणि तिसरी आपण बघितलं तर जवळजवळ याच संघातील खेळाडूने ते आपण पाहिलं तर 3 हॅट्रिक साधल्यात. निलेश बरबने पाहिला पण तो कारनामा केला होता दुसरा. त्यानंतर पुन्हा एकदा तोच कारनामा रोशनने केला. म्हणजे पहिला, दुसरा आणि तिसरा. क्या बात आहे. विकेट आपण पाहिले तर मग इथे जाताना पाहायला मिळालेत या ओव्हर मध्ये. बघा जिथे विकासची सुरुवात पाहिली होती ना, पहिला बॉल नंतर सिक्सर, परंतु विकासची विकेट गेल्यानंतर आपण पाहू शकतो एक विकेटचा कोलॅप्स
आणि हा विषय गंभीर आहे. प्रत्येक संघासाठी हा विषय गंभीर असतो. कारण की बघा एखादा खेळाडू जेव्हा चांगला बाद होतो ना, प्रत्येक खेळाडू मोठ्या फटक्यावर जातोय, परंतु तिथे आहे ना माइंड क्रिकेट खेळणं अनिवार्य असतं. परंतु काही खेळाडूंचा आपण बघितला एक स्वाभाविक खेळ आणि तो खेळण्याचा प्रयत्न. परंतु अक्षय आलेत. अक्षयचा फटका देखील हवेत. आणखीन एक चौथी विकेट या ओव्हर मध्ये. कंटिन्यू बॅक टू बॅक 4 बॉल मध्ये 4 विकेट. अक्षय आले आणि अक्षय गेले. धाव फलकावर धावा 10 स्थिर. मुंबईची पावती माझी लाडाची. चला 4 चेंडू 4 विकेट आलेत आणि मैदानाच्या अगदी अवतीभवती हकीमजी खान यांचं देखील इथे शुभागमन झालं. वेलकम हकीमजी खान, आपलं देखील स्वागत असेल. आणि खास वैभवजी तुम यांची तुम्हाला रिक्वेस्ट आहे. टीम 94 संघाचे एक पैलू आपण खेळाडू म्हणजेच आपण पाहिलं तर ज्याच्यामध्ये असं असतं बॉलिंग, खास करून आपण पाहिलं तर मग करण्याची किमया करतायत. बॅटर इन झालेत नवीन बॅटिंग करण्यासाठी. पाहिलं आपण तर यत्नेश आणि 7व्या क्रमांकावर आले. 4 बॉल मध्ये 4 विकेट. रोशन हलक्या हाताने मात्र स्टीअर केला जातोय. आता मात्र दिशा दिली जाते बॉलला. 1 रन्स कंप्लीट केले. दुसरा रन साठी मात्र आपण पाहिलं तर मग प्रयत्न नाहीये. बघा इथे काय झालं, जवळजवळ 4 विकेट्स नंतर एक धाव आली आहे आणि धाव फलकावर धावा 10 नंतर 11 आता मात्र वाढली आहे. आता सगळा खेळ देवानंदला मात्र आपण पाहिलं तर सांभाळावा लागेल आणि देवानंदला चांगला खेळ करावा लागेल. गरज आहे, गरज पुरवावी लागेल. कट करण्याचा प्रयत्न. वेलकम हकीमजी खान, आपलं देखील स्वागत असेल. आणि मंचावर त्यांचा इथे शुभागमन झालाय. चांगला स्पेल पाहायला मिळाला. आपण पाहिले तर बघा हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक मात्र हकीमजी खान यांच्या माध्यमातून आता जाहीर झालंय. परंतु नुकतंच त्यांच्या माहितीसाठी आता 4 बॉल मध्ये 4 विकेट घेऊन गेलात रोशन. आपण पाहिलं थोडे लेट झालेत परंतु मात्र आपण पाहिले तर हकीम खान आलेत थेट. सध्या तरी आपण बघितलं तर मग आल्यानंतर 1000 रुपयाचं पारितोषिक लावलंय विकेट हॅट्रिक साठी. आणि सिक्सर साठी देखील पारितोषिक आहे. म्हणजे सिक्सरची हॅट्रिक्स, विकेटची हॅट्रिक्स हकीमजी खान आपण पाहिलं तर इथे आल्यानंतर पारितोषिक त्यांच्या माध्यमातून लागू केलेत. खेळाडूंसाठी मेजवानी आहे. बघा 2 ओव्हरचा खेळ झालाय. धाव फलकावर 11 धावा. आता शेवटचा स्पेल असेल. बॉलिंग मार्क वर येत आहेत मिस्टर निलेश बराब. निवेश बराबने देखील आपण बघितलं तर या आधीच्या मॅच मध्ये हॅट्रिक साधली होती. म्हणजे त्या मॅच मध्ये रोशनने हॅट्रिक साधली होती, निलेशने साधली होती आणि या मॅच मध्ये पुन्हा एकदा रोशनने साधले आहे आणि निलेश आलेत बॉलिंग मार्कवर. पहिला बॉल पाहिला आपण, चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय, चांगली फेकी होताना पाहायला मिळते. धावफलक 12च्या घरामध्ये पोहोचलं गेलंय. विकास वळवीची विकेट आपण पाहिली किती कुशल महत्वाची पाहायला मिळाली आहे. देवानंद वळवीवर सगळ्यात मोठी जबाबदारी येताना पाहायला मिळाली आहे आणि ही जबाबदारी त्यांना पूर्ण करावी लागेल. फटका चांगला खेचला, टायमिंग कमाल, परंतु क्षेत्ररक्षकाची तिथे पाहायला मिळते धमाल. कॅच त्यांच्या हातामध्ये पाहायला मिळतोय. समाप्त होताना पाहायला मिळेल खेळ. देवानंद वळवीला परतावा लागेल टगआउटच्या दिशेने. आउट. विकेट डाऊन होताना पाहायला मिळाले. विकेट किती डाऊन झाले तर आतापर्यंत आपण पाहू शकतो जवळजवळ 6 विकेट डाऊन झालेत आणि आता बॅटिंग करण्यासाठी येतात 8व्या क्रमांकावर तुलसीदास बेज. हे देखील आपण पाहिले तर मग एक चांगले खेळाडू आहेत, चांगले बॉलर आहेत. अगदी सकाळच्या सत्रामध्ये छान खेळ त्यांनी देखील केलाय. बॉल हवेत, बॉलच्या खाली फिल्डर विकेट मिळाली आहे. बॉलर आले पुन्हा एकदा हॅट्रिकच्या दिशेने आणि आपण पाहिलं तर मग 1000 रुपयाचं पारितोषिक पाहतोय आपण इथे जाहीर तर गेलंय. आता ते पटकावलं जाईल का? बॉलर पाहतोय आपण ऑन द हॅट्रिक वर. थँक्यू डीजे.
मला आता प्रश्न पडलाय रोशन आणि निलेश काय आज हॅट्रिक हॅट्रिक खेळायचा असं विचार करून काय आलेत का? कारण की आधीच्या मॅच मध्ये रोशनने हॅट्रिक पूर्ण केली होती, त्यानंतर निलेशने केली. या मॅच मध्ये रोशनने केले आणि निलेश पुन्हा एकदा हॅट्रिकच्या मार्गावर आलेत. बॅटर नवीन आलेत योगेश वळवे बॅटिंग करण्यासाठी नंबर 9 वर, परंतु हॅट्रिक बॉल आहे. 1000 रुपयाचं पारितोषिक मिळू शकतं हॅट्रिक पूर्ण केली तर. हो आणि मिस होत आहे, परंतु चांगली बॉलिंग पाहायला मिळत आहे. पूर्णपणे मंगलमूर्ती नागले संघ अडचणीमध्ये आलाय. फर्स्ट बॅटिंग करत असताना पण पाहिलं तर त्यांच्या संघाला धावा नाही मिळाल्या. धाव फलकावर फक्त 12 धावा आहेत आणि त्या 12 धावा पाहिल्या तर आपण पहिल्या ओव्हरमध्ये किती धावा आल्या होत्या तर 10 आल्या होत्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये 1 आणि या ओव्हरमध्ये आतापर्यंत 1च आलंय. परंतु या वेळेला यष्टांचा वेध फलंदाज बाद. बघा एक बॉल मिस झाल्यानंतर आपण पाहिलं ही दांडी गुल झाली आहे. कारण की बॉलर देखील म्हणतील की आधीच दांडी गुल झाला असते तर कदाचित माझा देखील फायदा झाला असता. पाच बॉल ना अंतिमचा बॉल धावफलकावर धावा फक्त आणि फक्त 12. नवीन बॅटर आले राहुल बीज आणि नागले टीम आपण पाहिली नंतर कुठेतरी मग धाराशाही होताना पाहायला मिळते. पूर्णपणे धाराशाही करणारी बॉलिंग. बॉल हवेत आहे, बॉल हवेत, बॉलच्या खाली फिल्डर झेल पकडलाय. फलंदाज आपण पाहिला तर तो इथे बाद आणि इकडे आपण पाहू शकतोय जवळ मग फलंदाज बाद तर झालाय, परंतु अंपायर आमचे आहेत ते थोडेसे चेक करण्यासाठी जात आहेत. कारण की या सिच्युएशन मध्ये आपण बघितलं तर मग वन साइडली कोणत्याही प्रकारे आपण पाहिलं तर मग खेळ झाला नाही पाहिजे. तिसऱ्या अंपायरला बोलवलं हेड फॅक्टर चेक करण्यासाठी. तिसरे अंपायर चेक करतायत आमचे आणि तिसरे अंपायर्स आमच्याकडे माहिती पोहोचवत आहेत. इट्स अ फेअर डिलिव्हरी. हे चांगला बॉल आहे, लिमिट मध्ये होता, लिमिट क्रॉस नव्हता आणि त्यामुळे आपण पाहिलं की आमच्या अंपायर्सने माहिती पोहोचवली गेली आहे की चांगला बॉल आहे आणि त्यामुळे धाव फलक आपण पाहिलं तर धावा फक्त आणि फक्त 12 आणि 13. काय कमाल केली आहे ना दोन्ही गोलंदाजाने. पहिल्या ओव्हरमध्ये एक विकेट जी गेली होती शेवटच्या बॉलवर रोशन कांबडीच्या, त्यानंतर रोशन उंबरसाने पहिल्या बॉल पासून सुरुवात केली तर चौथ्या बॉल पर्यंत विकेट. त्यानंतर निलेश आले, त्यांनी पहिल्या बॉलवर रन्स दिले, त्यानंतर दुसऱ्या बॉल पासून विकेट घेतली तर धाव एकी न देता 4 विकेट घेतले. रोशनने देखील 4, म्हणजे दोन्ही खेळाडूंचा आपण बघितलं तर मग सेम सेम आता आता हेच पाहावं लागेल की बॉलिंग मध्ये पण पहिलं तीन मॅच मध्ये 8 विकेट दोन्ही खेळाडूंचा आपण पाहिलं तर मग हे कॉन्ट्रीब्युशन आहे. तर आता मंगलमूर्ती नागली टीम असं वाटलं होतं की काहीतरी आज चांगला खेळ करताना पाहायला मिळू शकतोय, पण तो नाही आहे. कुठेतरी आपण पाहिलं की थोडासा कमी पडला गेला मोस्ट इम्पॉर्टंट मुकाबल्यामध्ये. आणि आता सिद्धिविनायक स्पोर्ट्स नागले टीम साठी हे आव्हान सोपं आहे. बघा ना तेच नक्की क्लायमेट असं बदललाय की अचानक पाऊस देखील येऊ शकतोय. सध्या तरी मग 4 दिवस नाही आले तर चालेल, 4 दिवसानंतर कधी पण या. रात्री आलं तर चालेल का? रात्री आलं चालेल, नाही पण नाही आलं पाहिजे. मंडप थोडस आपला मग प्रॉब्लेम होऊ शकतो. चला बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवा. 5:30 वाजलेत. बघा जवळजवळ मागील 2 रन्स बनवण्यासाठी 8 विकेट मात्र गमावलेत. 9 जवळजवळ मागील 2 रन बनवण्यासाठी 9 विकेट गमावलेत. ही स्थिती पाहायला मिळाली. अक्षय आणि रोशन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे.
चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 13 धावांचं लक्ष. ध्रुवच्या हातामध्ये बॉलिंग सोपवली आहे आणि ध्रुव आपण पाहिलं तर एक विकेट टेकर गोलंदाज सातत्याने आपण पाहिला गेलाय. परंतु आता गोलंदाजी कशी करावी लागेल, जर जी रोशन उंबरसाड्याने केली, जी निलेश बरपने केली, तशी बॉलिंग करावी लागेल. अक्षय कोल्हा त्यांच्यासाठी माहिती आहे की हे समीकरण 18 मध्ये 13 18 मध्ये 13 आपण पाहिला तर मग इतकं आपण पाहू शकतो, तर मग कठीण नाही गेलं पाहिजे. 18 मध्ये 11 धावा डिफेन्स केलेल्या आहेत. या असोसिएशन मध्ये आपण बघितलं तर आई सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाळ संघाने रस घेण्याचा प्रयत्न पाहतोय आपण, थोडासा घातक ठरू शकला असता, परंतु वेळेच्या आधीच मात्र थांबवला गेलाय. बघा 18 चेंडू मध्ये 11 धावा डिफेन्स करण्याचा कारनामा आहे सोनसरी स्पोर्ट तांबडमाळ संघाने केला. आणि कोणाच्या समोर, तर धारीव संघाच्या समोर. विश्वनाथ जाधव संघामध्ये असताना देखील तो केलाय. त्यानंतर असा पराक्रम मला तरी आठवतोय की मग 18 मध्ये 14 धावा डिफेंड होण्याचा पराक्रम हा देखील झालेला आहे असोसिएशन मध्ये. आणि अनेक असे पराक्रम झालेले आहेत. परंतु इथे आपण पाहिले तर सुरुवात अपील मोठी केली जाते. आहे फलंदाज बाद. ध्रुव पाहतोय या वेळेला विकेटच्या शोधात आला आणि विकेट मिळाली आहे. मोठी सफलता. रोशन उंबरसाडा इनफॉर्म बॅटरला मात्र या मॅच मध्ये खामोश ठेवलंय आणि पहिली मोठी सफलता नागले संघाला मिळत आहे. सध्या तरी ऊन सावली, इथे देखील लपंडाव सुरू आहे. नेमका काय आहे काय माहिती नाही, होत आहे. नेचर आहे, नेचरला मात्र कोणी अडवू शकत नाही आणि नेचरला कोणी थांबवू शकत नाहीये. कारण की नेचर आपलं रूप दाखवतो ना, तेव्हा सगळ्यांना प्रभावित करतोय. सध्या तरी क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर मग क्रिकेट कोण चांगला खेळत आहे आणि कोण प्रभावित करत आहे. सध्या तरी आपण पाहिलं 1 विकेट मिळाले. असे एक नाही तर अनेक विकेट मात्र पकडावे लागतील जर तुम्हाला 13 धावा इथे डिफेन्स करायचे असतील. ध्रुवने एक मात्र मिळवले. निलेश शालित नुकत्याच ओव्हर मध्ये 4 विकेट घेऊन गेले. हो, थोडासा बाजूने बॉल निघून जाईल थांबणार नाहीये. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर करते प्रस्थान. मिळतील 4 धावा. येतोय हा चौकार. बचना ए हसीनो तो मैं आ गया. बचना ए हसीनो तो मैं आ गया. चला बॉल पूर्व मैदानाच्या आतमध्ये नवीन नस द्यायचा आहे. पहिला ओव्हर सुरू आहे त्यामुळेच नवीन बॉल पुरवला जाईल. बघा ज्याप्रमाणे चौकार मिळवला गेला. समीकरण 13 आहे. चला आलेला आहे मला वाटते बॉल. बघा नवीन बॉल आहे तो जमा करा. तो आपल्याला पुढील मॅच मध्ये कामाला येणार आहे. ध्रुव पाच धाबा लागलेल्या आहेत. 8 धाब्यांची गरज. अक्षय यांच्याकडे नजर असेल आणि अक्षय यांच्याकडे स्ट्राईक तर कदाचित लवकर मॅच संपवू शकतात. अक्रॉस गेले होते. मोठा फटका ऑन द राईट शॉट आपण पाहिला. खेळण्यासाठी प्रयत्न होता. बॅट अँड बॉल मध्ये संपर्क नाहीये. डॉट बॉल इथे येतोय. चांगली लाईन लेंथ आपण पाहिली तर इथे मिळते. आउटसाइड थर्डमॅन क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. थर्डमॅनचे फिल्डर प्रयत्न करतात बॉल लढवण्यासाठी. होकार नकार होकार नकार. सकारात्मक आपण पाहिलं तर कॉल मिळाला नाहीये, परंतु धाव पाहिले पण तर मग नो रिस्क. अक्षय याने मात्र विचारच केला होता की चान्स घ्यायचा नाहीये, परंतु कॉलिंग थोडं चुकलं होतं. रन्स एक मिळाली परंतु दुसरी रन्स कदाचित
सकारात्मक कॉल दिला असता तर 2 झाल्या असत्या, परंतु एकच मिळाली आहे. हकीमजी खाड यांनी आपण बघितलं तर परदेशिक लावलंय, परंतु हॅट्रिक आपण पाहिली तर इथे पूर्ण केली. तर सध्या तरी या मॅच मध्ये हॅट्रिक गोलंदाजाची कदाचित होऊ शकते, परंतु फलंदाजाची नाहीये, कारण की धावा कमी आता लागतील. हवेत विकास आलेत पुढे, पोहोचले का नाहीये, नाही पोहोचतायत. रन्स मिळेल. प्रॉपर बॅटवर मात्र बॉल आला नाहीये व्यवस्थितरित्या, जो फटका एक्झिक्यूट करायचा होता. 1 रन्स मिळाली आहे आणि 1 रन्सने संघाची टोटल पोहोचली आहे 7 च्या घरामध्ये. जिंकण्यासाठी आपण पाहिले तर मग धाव्यांची गरज आपण पाहिली तर आहे 6. 12 चेंडू 6 धावा ही मॅच जिंकण्यासाठी. टायगर स्पोर्ट्स विभाग टीमचे संघनायक, तुम्हाला रिक्वेस्ट असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये या, जिथे या 6 धावा व्हायला मात्र मी तर म्हणेन की जास्त वेळ देखील लागणार नाहीये. बारा चेंडू आणि 6 धाब्यांची गरज आहे. पाहूया नक्कीच कोणता संघ पुढे येतो आणि कोणता संघ आजच्या पहिल्या दिवसामध्ये सुपर 4 मध्ये जात आहे. पाण्यासाठी नक्कीच कुठेही जाऊ नका, एकत्र पाहत राहा नगरसेवक नगरसेविका चषक 2026. तत्पूर्वी आपण तुलसीदास बॉलिंग मार्कवर आले, त्याने पहिला बॉल हाताळला गेलाय, तो म्हणजेच वाईट. 1 साइड मुकाबला आपल्याला पाहायला मिळत आहे. बघा 1 साइड वाला गेम कोणालाच आवडत नाहीये, मग कोणताही गेम असो तो. गेम कसा तर बरोबरीचा झाला पाहिजे, आणि आपण पाहिलं तर 1 साइड मुकाबला फिनिश. मॅच जिंकली गेले सिद्धिविनायक स्पोर्ट्स बिलकडी संघाने. आज आपण पाहिलं तर पुन्हा एकदा तो फॉर्म दर्शवला गेलाय, आणि हा फॉर्म म्हणजेच धोक्याचा ठरू शकतोय. सध्या तरी आपण जाऊया मॅन ऑफ द मॅचच्या दिशेने. निलेश बरप प्लेयर ऑफ द मॅच. 1 रन्स 4 विकेट आणि 5 धावा त्याने बनवल्या. दुसऱ्या बाजूने रोशन उंबरसाडे याने देखील आपण पाहिलं, परंतु त्याने फक्त 4 विकेट घेतले, परंतु समजा आपल्याला तर मग धावा करताना कमी पडले गेलेत. चला या टायगर स्पोर्ट्स टीमचे संघनायक आणि सिद्धिविनायक टीमचे संघनायक आपण टॉस तसंच निलेश तुम्ही देखील या, तुम्हाला देखील दिला जाईल प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार, तो देखील स्वीकारण्यासाठी या. आता आमना सामना होतोय 2 आजच्या प्रबल दावेदार